नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल, पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण ॲलर्जिक रायनायटिसवर चर्चा करणार आहोत। म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस किंवा ॲलर्जिक कोरायझा किंवा क्रॉनिक रायनायटिस किंवा आपण त्याला जुनाट सर्दी असं म्हणू शकतो। तर याच्यामध्ये काय असतं, अनेक पेशंट असतात बघा, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेक पेशंट येतात। आम्हाला खूप सर्दीचा त्रास आहे, आम्ही काही गोळ्या औषधी घेतो, गोळी खाल्ली की आम्हाला 24 तास किंवा 12 तास ठीक राहते, परत आम्हाला ते सर्दी सुरू होत जाते। तर त्याचे काय लक्षण असतात, ॲलर्जिक सर्दीचे सिम्पटम्स काय आहे आणि आपल्याला कसं कळेल की आम्हाला हे ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे। तर ॲलर्जिक सर्दी म्हणजे जर तुम्हाला 1 महिन्याच्या वर कंटिन्यू जर सर्दी असेल, जर तुम्हाला 1 महिन्याच्या कालावधी पेक्षा जास्त दिवसांपासून तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, तुम्हाला जर थोडं जरी वेदरमध्ये चेंज झालं का लगेच सर्दी होणं, तुम्हाला थोडं जरी काही डस्ट आली, धूळ माती जरी आली तरी शिंका येणं, त्याची सुरुवात ॲलर्जिक सर्दीची ही सुरुवात जी आहे बघा, ही स्नीझिंगपासून होते। शिंका खूप सिव्हिअर स्नीझिंग, एकावर एक शिंका येतात, थोडं जरी डस्ट आली, काही झटक जरी केलं, आपण समजा जुने कपडे जरी घरी काढले, एखादं कपाट उघडलं, जुने बुक्स असले, कशा डस्टला हात लागला, घरी काही साफसफाई करत असलो किंवा तुमच्या वर्किंग प्लेसला कुठे जर डस्ट येत असेल किंवा रस्त्याने जाताना सुद्धा जर तुम्हाला डस्ट येत असेल तर तुम्हाला खूप शिंका येतात। शिंका आल्यानंतर तुमच्या नाकातून पाणी वाहत राहतं, पाणी वाहल्यानंतर तुमच्या नाकासोबत पुष्कळ पेशंटला डोळ्यातून सुद्धा पाणी वाहायला लागतं आणि एकसारखं त्यांना नाकाला रब करावं लागतं, म्हणजे एकसारखं नाक चोडत राहणं किंवा डोळ्यांना खूप इचिंग, डोळे पण खाजवतात। अनेक जे पेशंट आहे बघा ॲलर्जिक रायनायटिसचे, त्यांना खूप डार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या आजूबाजूची जी त्वचा असते ना, त्यांची तुम्ही जर मार्क केलं तर बघाल ती चिमलेली असते किंवा ती चिरमुडल्यासारखी झालेली असते। तर त्याचं रिझन आहे की तुम्हाला तिथे एकसारखं इरिटेशन असते डोळ्याच्या आजूबाजूला, नाकाच्या एरियात, आणि इचिंग असते, डोळ्यातून नाकातून पाणी येऊ शकते, तुम्हाला घशामध्ये सुद्धा रवरव करणं, गळ्यामध्ये खाजवल्यासारखं होणं, इचिंग होणं, इरिटेशन एकसारखं थ्रोटमध्ये होणं। तर हे झालं जुनाट सर्दी। तर याच्यामध्ये पुष्कळ वेळा अनुवांशिकतासुद्धा असते, तुमच्या फॅमिलीमध्ये फॅमिली हिस्ट्री असते, तुमचे आई वडील, आजी आजोबा, मावशी मामा काका, कोणाला तरी ॲलर्जिक सर्दीचा त्रास किंवा ॲस्थमाचा त्रास असू शकते। तर काही पर्सेंटमध्ये इथे हेरिडिटरीसुद्धा असते, जेनेटिक कॉज असतो। तर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल तर तुमच्या लहान मुलं असतील तर नक्कीच फॅमिलीमध्ये कोणाला तरी असू शकते। आणि पुष्कळ लहान मुलं येतात, आपण खूप सारं त्यांना मेडिसिन्स देऊन नेहमी सर्दी झाली, ताप येतो, खोकला येतो, विकनेस राहते, तर नेहमी मुलांनासुद्धा औषधी देऊन आपली इम्युनिटी जी आहे, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होते। कधी कोणाला सायनसचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे सुद्धा नेहमी सर्दी राहते, कोणाला नेझल पॉलिप असतं, म्हणजे नाकामध्ये मासवा वाढून तिथे पॉलिप तयार होतं, कोणाला DNS असतं, DNS म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आपला सेप्टम असतो नाकामधला तो डेव्हिएट होतो, कोणाचा राईट साईडला होतो, कोणाचा लेफ्ट साईडला होतो। पुष्कळ वेळा त्याच्यामुळे सुद्धा त्रास होतो। थोडे वेळ जरी आम्ही AC जर राहिलो मॅडम तर आम्हाला त्रास होतो, जर गाडीने आम्ही प्रवास केला, धूळ आली किंवा हवेने सुद्धा त्रास होतो। काही पेशंट जसं आता हिवाळा संपून काही उन्हाळा लागतो तर कूलर सुरू करतात, तर कूलरच्या हवेत जर झोपलं तर खूप त्यांना त्रास होतो, दुसऱ्या दिवशी सर्दी होणार, गळ्यामध्ये खसखस करणार, शिंका येणार, डोळ्यातून पाणी येणार। तर हे त्याचे लक्षण आहेत बघा आणि हे रिझन्स आहेत। तर हे ॲलर्जी जे आहे याचं असं मुख्य मेन कारण काही नसतं, त्याच्या मागे कुठलंही असू शकते, तुम्हाला ती ॲलर्जी कशाची असू शकते, तुम्हाला ही अगरबत्तीची पण जे येतं धूर त्याचं पण असू शकते, तुम्हाला धूपची पण ॲलर्जी असू शकते, कुठलंही धूळ डस्ट जर असेल, स्मोक आहे कुठला पण, त्याच्यामुळे तुम्हाला हे ॲलर्जी होऊ शकते। तर अशा केसेसमध्ये आपण कितीही मेडिसिन घेतलं, पेशंट सांगतात खायेपर्यंत बरं राहतं, आम्हाला 12 तास बरं वाटते किंवा 24 तास ठीक असते, परत तसंच। मग अशा वेळेस आपण कुठलं ट्रीटमेंट घेतलं पाहिजे बघा। तर याच्यासाठी जर तुम्ही होमिओपॅथीचं औषध घेत असाल, कारण याच्यामागे पुष्कळसे रिझन्स असतात, पुष्कळ वेळा तुमचे मेंटल्स, तुमचं मन कसं विचार करते, कोणत्या पद्धतीने विचार करते, तुमचे काही इमोशन्स सप्रेस झाले आहे का, तुमच्या मनामध्ये काही दुःख खंत सल आहे का, असे अनेक कारणं असतात बघा, ज्याचं सिलेक्शन ऑफ मेडिसिन करून होमिओपॅथीचं मेडिसिन दिलं जातं आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट। अनेक असे पेशंट आहे की ज्यांना आता पूर्ण आरामही आहे, काही त्रासही नाही, त्यांना 5-5, 6-6 वर्ष झाले ट्रीटमेंट बंद आहे तरी त्यांना कुठला त्रास नाही, कारण नाकापासून जी सुरुवात झालेली आहे ही हळूहळू तुम्हाला, म्हणजे नाकाचा ॲलर्जिक सर्दी, शिंका, पाणी वाहण्यापासून सुरुवात जी होते, जसं हा आजार जुना होत जातो, क्रॉनिक होत जाते, तसं तुम्हाला गळ्यामध्ये इरिटेशन सुरू होणार, मग तुम्हाला नेहमी गळ्यात खेकरत राहावं लागेल, कधी कफ गळ्यात चिकट तयार होणं, आणि हे इन्फेक्शन हळूहळू चेस्टमध्ये जातं। मग जेव्हा तुमचं वय वाढत जाते आणि चेस्टमध्ये एकदा गेलं तर मग तुम्हाला नेहमी ब्रॉन्कायटिस होणं, क्रॉनिक ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, म्हणजे तुम्हाला दम्याचा त्रास हा सुरू होतो, मग दम लागणं, थोडं जरी बोललं चाललं, वेदर चेंज झाला, पाऊस आला किंवा पावसाळ्यानंतर लगेच हिवाळा लागला तर लगेच खोकला येणं आणि दम्याचा त्रास।
तर हे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहे हळूहळू जे होणारे असतात. तर हे टाळायचं असेल तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक औषधांचं ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे, ज्याच्यामुळे हे ॲलर्जिक सर्दीचा त्रास असो किंवा क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचा त्रास असो तुम्हाला हा समूळपणे हा नष्ट होतो. थँक्यू. मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर. असं कुठलाही त्रास असेल तर आपण नक्कीच संपर्क करू शकता. थँक्यू. धन्यवाद.